A7 न्यूज मध्ये आपले स्वागत। अखेर हिंगोलीत रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला झाली सुरुवात। शहरातील रिसाला बाजारकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम थंड बस्त्यात अडकले असताना आता या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे। हिंगोली शहरातील अकोला बायपास ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चौपदरी रस्त्याच्या कामाला मागील वर्षापासून सुरुवात झाली आहे। या दरम्यान रिसाला बाजार भागातील आकाशवाणी केंद्राजवळ निजामकालीन पूल असल्याने तो सुद्धा वाढविण्याकरिता 6 मार्च रोजी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते उड्डाण पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता। काही दिवस हे काम सुरू झाले, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर काम थंड बस्त्यात अडकले होते। परंतु सर्व तांत्रिक बाबी दूर केल्यानंतर उड्डाण पुलाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे। 17 कोटी रुपयाच्या निधीतून या रेल्वे उड्डाण पुलाचे काम केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 3.5 मीटरचा रेल्वे उड्डाण पूल उभारला जाणार, त्यानंतर पुरातन काळातील व निजामकालीन पूल पाडून 7.5 मीटरचा रेल्वे पूल उभारला जाणार आहे। A7 न्यूज साठी अनिस अहमद, हिंगोली।